सो आज आहे सॅटर्डे आणि आम्ही सगळे चाललो आहे फिरायला. सगळे मीन्स आम्ही फॅमिली चाललो आहे. नेहमी आम्ही दोघंच जातो, बट आज असा विचार केला की फॅमिलीसोबत जाऊया. सो आम्ही कोण कोण चाललो हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळणारच आहे, सो कंटिन्यू राहा. माझे गाल जर मोठे दिसत असतील तर त्याला जबाबदार प्रतीक आहे, कारण त्याने ओढून ओढूनच मोठे केलेले आहेत. ते असे ऑटोमॅटिक गाल बाहेर नाही आलेत. रोज असं ओढून त्यांना मसाज मिळतो, सो त्यामुळे ते बाहेर आलेत. सो आतमध्ये त्याचा काय उपाय असेल तर नक्की सांगा मला. त्यांचं लक्ष नाहीये. आई अरे सो आम्ही सगळ्यांना घेतलं आणि मग फायनली निघालो आम्ही पिरवाडी बीचला जायला, जे की उरणला आहे. सो आम्हाला हे माहिती नव्हतं, बट आम्ही सहज यूट्यूबला सर्च केलं की कुठे जवळपास जाण्याचं आहे का बीचवर. सो आम्हाला हे दिसलं आणि आम्ही हे फायनल केलं. बट असं होतं की आम्ही पोचू की नाही, कारण ऑलमोस्ट 1.5 तास दाखवत होता आणि संध्याकाळ तर होत आलेली. म्हटलं काळोख झाला तर जाऊन काही उपयोग नाही आहे. बट फायनली आम्ही 5:45पर्यंत पोचलो आणि आम्हाला मस्त तिथला व्ह्यू एन्जॉय करायला मिळाला. सनसेट तर झालाच होता आम्ही येईपर्यंत, पण खूप छान होतं. थंड हवा होती. खूपच म्हणजे गर्दी वगैरे होतीच, कारण सॅटर्डे असल्यामुळे माणसं होतीच. बट खूप छान वाटलं. असं एकदम गावाला आल्यासारखं फील झालं आणि खूप मजा आली. म्हणजे असं वाटलं की बरं झालं इकडे आलो, की आपला वीकेंड तरी चांगला गेला. आणि आम्हाला दोघांना असं समुद्राच्या वगैरे ठिकाणी जायला खूप जास्त आवडतं. सो आम्ही असेच प्लेस चूज करतो वीकेंड्सला की जिथे जाऊन आम्हाला हॅपीनेस मिळेल. सो आम्हाला हे प्लेस भेटलं आणि मग आम्ही असं डिसाईड केलं की आपण दोघंच जाण्यापेक्षा आपण फॅमिलीला घेऊन जाऊया. नेहमीच आपण दोघं फिरत असतो, सो आज आपण एक वीकेंड फॅमिलीसोबत घालवूया. सो म्हणून आम्ही मावशींना वगैरे घेतलं आणि सगळेजण आम्ही आलो बीचवर. सो फायनली आम्ही आलो आहे उरण बीचला आणि असं वाटलं होतं की आम्ही लवकर नाही पोहोचणार, बट आम्ही पोहोचलो आणि आम्ही एन्जॉय करतो मस्त. आमच्या 2 बायकावरती बसल्यात तिकडे आणि आम्ही जरासं खालती आलो आहे बसायला. छान वाटतंय. पण आपण ह्या टायमाला आलो म्हणून मजा आली. लेट आलो असतं इथे नसतो आलो. आली मोठी अंगावर कसं वाटतंय प्रतीक? म्हणून तुला कसं वाटतंय? मस्त आहे, लाटा छान आहेत. मेन म्हणजे म्हणून इथे कसं माहिती आहे का, इथे कोणाचं डिस्टर्बन्स नाही. सो म्हणून मी आणि प्रतीक आम्ही खाली बसलो होतो, थोडंसं खाली गेलो होतो आणि आई आणि मावशी वरती बसल्या होत्या आणि थोडा वेळ आम्ही बसलो, मस्त एन्जॉय केलं. शांत वाटलं खूप जास्त. आणि मग इव्हिनिंग होत आली. इव्हिनिंग मीन्स वाजले तर 6च होते, पण हल्ली 6लाच काळोख पडतो थंडीचे दिवस चालू झाल्यामुळे. सो अंधार पडायला लागला. सो आम्ही थोडा वेळ तिथे खाली बसलो आणि मग त्यानंतर वरती गेलो. वरती जाऊन बसलो. वरती पण खूप सुंदर हवा लागत होती. सो आम्ही थोडा वेळ मग वरती बसलो आणि मग तिकडे पुढे पण असं थोडंसं किनाऱ्यासारखं होतं. सो तिकडे जाऊन आम्ही मस्त थोडंसं भिजलो वगैरे, पाय वगैरे भिजवले आणि मग निघालो. आणि मग आम्ही गेलो मच्छी मार्केटला. सो मच्छी मार्केटला गेल्यानंतर थोडीशी मच्छी घेतली आणि इथे मावशींना चिंबोऱ्या घ्यायच्या होत्या, बट खूपच जास्त महाग सांगत होते. सो मग त्या नाही घेतल्या, बट दुसऱ्या चिंबोऱ्या होत्या त्या प्रतीकसाठी घेतल्या, त्याला आवडतात. आणि मग सुकी मच्छी वगैरे थोडीशी घेतली. स्वस्त होती आणि खूप छान मिळाली आम्हाला. सुकी सगळं झालं. बाय बाय. चावी आहे ना तुमच्याकडे? हो नाही चावी. चलो बाय बाय. सिद्धीला मज्जा सांग. सो फायनली आम्ही जाऊन आलोय. आईंना आणि मावशीने सोडले आणि आता आम्ही चाललोय कार लावायला. सो कार लावणार, आईकडे पार्सल देणार आणि गाडी घेऊन घरी येणार. स्वतः वाजले किती आहे तर ती 9:30 झालेत आणि आम्ही असा विचार केलेला की आम्ही जाऊ आणि लगेच येऊ 7 वाजेपर्यंत, पण असं काही झालं नाही. खूप जास्त लांब होतं. सो आम्हाला आता इतका लेट झाला. घरी पोहोचेपर्यंत आम्हाला 10 तरी वाजतीलच है ना.
सो यस, तिकडून मच्छी आणली होती, चिंबोरी आणि पापलेट्स होते. आल्यानंतर सगळं क्लीन वगैरे करून बनवलं, जेवलो आणि मग झोपलो. सो आमचा डे खूप मस्त गेला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.